नमस्कार मंडळी. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीमपेक्षा जास्त चविष्ट आणि क्रीमी अशी आईस्क्रीम बनवणार आहोत. ही रेसिपी खूप सोपी आहे, कमी साहित्यामध्ये तयार होते आणि एकदा करून पाहिली तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी ते अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आता मी गॅसवर कढई ठेवून घेते. त्यामध्ये हे दूध गाळून घेते. गॅस चालू करून घेऊ. दूध गाळून झालं, आपण गॅस चालू करून घेऊ. आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला दूध, साखर, कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडर, फ्रेश क्रीम आणि फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स पाहिजे. तुम्ही हवं असेल तर ड्रायफ्रूट, चॉकलेट चिप्स, मँगो प्लम, स्ट्रॉबेरी सिरप किंवा तुमच्या आवडीचा कोणताही फ्लेवर वापरू शकता. घरच्या घरी घरी अगदी कमी खर्चात आणि छान सॉफ्ट टेक्स्चरमध्ये आईस्क्रीम तयार होते. तर आपण इथं कोमट दूध घेतलं आहे वाटीमध्ये. त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर 3 चमचे टाकून घेते आहे. जास्त कडक गरम दूध नाही घ्यायचं, त्यामुळे कस्टर्ड पावडरची गिठळ्या तयार होत्या. त्यामुळे कोमट दूध घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. दूध खाली लागू नये म्हणून सारखं हलवत राहायचं आहे अधूनमधून. आईस्क्रीमची चव आणि टेक्स्चर चांगली यावे यासाठी दूध व्यवस्थित उकळणं खूप महत्त्वाचं असतं. हळूहळू दूध गरम होते. आता यापुढे स्टेप करूया. आता आपण मिक्स करून घेतलेली कस्टर्ड पावडर यामध्ये टाकून घेऊ. मिश्रण घट्ट करून घेऊ. हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे. त्यावेळी गॅस मध्यम किंवा कमी आचेवर ठेवायचा. हे मिक्सचर जास्त घट्टही करायचं नाही आणि खूप पातळ ठेवायचं नाही. अगदी क्रीमी कन्सिस्टन्सी आली की गॅस बंद करायचा. आता या स्टेजला आपण त्यामध्ये साखर घालून घेऊ. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. मिश्रण थंड झाले, यामध्ये फ्रेश क्रीम घालायची. यामुळे आईस्क्रीम खूपच सॉफ्ट, रिच आणि क्रीमी बनते. जर तुम्हाला वेगळा फ्लेवर हवा असेल तर इथे मँगो, चॉकलेट, स्ट्रॉबेरी किंवा बटरस्कॉच फ्लेवर देखील घालू शकता. मी व्हॅनिला इसेन्सची कस्टर्ड पावडर घेतली आहे, त्यामुळे मी इसेन्स वापरत नाही आहे. हे सगळं एकजीव होऊस तर छान मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपले आईस्क्रीम घट्ट झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान घट्ट होत चालले आहे. आता ही आईस्क्रीम आपण फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे. साधारणतः 2 ते तास होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे. थंड झालेली आईस्क्रीम मी एका बंद डब्यात, झाकणाच्या डब्यात काढून घेणार आहे. प्लॅस्टिकचा डबा असेल तरी चालेल, फक्त झाकण असलं पाहिजे त्याला. छान पॅक झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. झाकण लावल्यामुळं काय होतं, बर्फ तयार होत नाही आईस्क्रीममध्ये. आता आपला आईस्क्रीम एकदम मस्त सेट झालेला आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेणार आहोत. छान फिरवून घेणार आहोत. किती सुंदर क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. घरच्या घरी बनवलेला असून सुद्धा मार्केट स्टाईल वाटतंय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे खूप आवडेल. हे बघा, आपली आईस्क्रीम छान मिक्सरला दळून घेतली आहे. खूप छान टेक्स्चर तयार झालेलं आहे, एकदम घट्टसर असं.
तो दळून घेतलेली आईस्क्रीम पुन्हा आपण फ्रीजमध्ये एक 3 ते 4 तास सेट होण्यासाठी पुन्हा ठेवून देणार आहोत. आणि मग खाण्यासाठी आपली आईस्क्रीम तयार राहील. अशाच पद्धतीने मी सगळे आईस्क्रीम मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका छानशा रेसिपी सोबत.